हॅलो मैत्रिणींनो, मी नीलम माझ्या यूट्यूब चॅनेल नीलम ब्युटी ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत करते। ठीक आहे मैत्रिणींनो, बरं मला एक सांगा, सुंदर दिसावं असं कोणाला वाटत नाही? प्रत्येकालाच वाटतं ना, आपण सुंदर दिसावं, आपला चेहरा ग्लो करावा, आपण चार चौघांमध्ये उठून दिसावं। त्यासाठी आपण काय काय नाही करत, महागडे महागडे प्रोडक्ट वापरतो, पार्लरमध्ये जातो, महाग महाग फेशियल करतो, अजून घरामध्ये आपण वेगवेगळे फेस पॅक लावतो, बाहेरची लावतो, घरी तयार करून लावतो, नाही किती प्रयत्न करतो आपण सुंदर दिसायला, पण खरंच त्या सगळ्याचा 100% परिणाम होतो आपल्या चेहऱ्यावर? नाही होत। आपला चेहरा तेव्हाच ग्लोईंग दिसणार, तेव्हाच छान दिसणार जेव्हा आपण आतून सुंदर असणार। आतून सुंदर असणं हे जास्त महत्त्वाचं असतं। जेव्हा आपण आतून स्वच्छ असू, आतून आपलं शरीर आतून जर चांगलं असेल तर ते बाहेरून चांगलं दिसतं, ते आपल्या चेहऱ्यावर दिसतं, आपला चेहरा ग्लो करतो, आपण बाहेरून सुंदर दिसतो। त्यासाठी आपण काय करायचं तेच आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। ठीक आहे मैत्रिणींनो, तर आपल्या शरीरासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचं काय आहे? पाणी। पाणी आपण जास्तीत जास्त प्यावं हे आपल्याला सगळेजण सांगतात, डॉक्टर सजेस्ट करतात, सगळेजण सांगतात। पाणी पिल्याने आपल्या शरीरातले विषारी आपल्या शरीराच्या आत जे विषारी घटक असतात ते सगळे बाहेर निघतात। पाण्यामुळे आपलं शरीर हायड्रेटिंग राहतं। रोज 4 लिटर तरी पाणी पिलं पाहिजे असं सर्वजण आपल्याला म्हणजे डॉक्टर लोक वगैरे आपल्याला सजेस्ट करतात। पण आपण खरंच पितो का रोज 4 लिटर पाणी? घरात असणाऱ्यांना शक्य होईल ही, पण जे बाहेर जातात त्यांना शक्य होतं का? नाही होत। ठीक आहे ना, त्यासाठीच मी तुम्हाला आज एक छानसा उपाय सांगणार आहे, ज्याच्यामध्ये आपल्या शरीराला पाणीही मिळणार आणि त्या पाण्याची ताकद इतकी वाढलेली असणार की त्या पाण्यामधून आपल्या शरीराला चांगले घटकही मिळणार। ठीक आहे, तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे डिटॉक्स वॉटर कसं बनवायचं। ठीक आहे, आता आपण नुसतं पाणी म्हणलं तर आपल्याला प्यायचा खूप कंटाळा येतो, आपण विसरून जातो, पण जर आपण अशा पद्धतीने पाणी जर तयार करून ठेवलं तर ते आपल्याला समोर दिसतं आणि आपण ते पितोही आणि त्याचा आपल्या शरीरावर खूप चांगला फायदा होतो। माहिती मैत्रिणींनो, शरीरातले जे अशुद्ध घटक असतात ते सगळे निघून जातात, आपलं पचनक्रिया चांगली होते, आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं असतं हे वॉटर, बरं का। आवश्यक जीवनसत्व आपण त्यात सगळे टाकतो ना, त्यामुळे आपल्या शरीरासाठी ते खूप चांगले असतात। आपल्या शरीरातले जे विषारी घटक असतात ते सगळे ते काढून टाकतात, म्हणजे निघून जातं बाहेर। ते पाणी जर आपण पिलो ना तर आपण वॉशरूमला जातो, त्याच्या थ्रू आपल्या शरीरातले सगळे विषारी घटक निघून जातात, आपलं शरीर हायड्रेटिंग होतं, आपला चेहरा ग्लो करू लागतो। जर आपण जास्त पाणी पिलं आणि असं डिटॉक्स वॉटर पिल्यावर तर अजूनच ग्लो येतो चेहऱ्याला, कारण आपण त्यात चांगले चांगले घटक टाकलेले असतात ना, त्यामुळे ते आपल्याला जास्तच फायदा करतात। ठीक आहे मैत्रिणींनो, तर आज मी तुम्हाला डिटॉक्स वॉटर दाखवणार आहे, जे मी तर रोज पिते। तुम्ही प्यायला चालू करा आणि मग मला सांगा की त्याचा कसा फरक होतोय। आणि हे नुसतं मैत्रिणींनो तुम्हीच प्यावं असं नाही, तुमच्या घरातल्या प्रत्येकाला द्या, दादा लोकांना द्या, म्हणजे तुमच्या मिस्टरांना, मुलांना, सगळ्यांना हे वॉटर प्यायची सवय करा। असे मी तुम्हाला आज 2 वॉटर सांगणार आहेत जे मी स्वतः पिते। ठीक आहे मैत्रिणींनो, तर पहिलं वॉटर आहे हे, जे मी हे अशा पद्धतीने बनवून ठेवते। तर ह्यात काय काय टाकले हे मी तुम्हाला सांगणार आहे, त्याच्या आधी मी हे तुम्हाला बनवलेलं दाखवते। हे मी रात्रीच बनवून ठेवते, म्हणजे सकाळी मला हे दिवसभर पिता येतं, मग मी येता जाता हे संपून टाकते। असे मी अजून एक वॉटर आहे, असे 2 बॉटल्स मी भरून ठेवते, म्हणजे दिवसभरात माझे हे 2 बॉटल आणि आणखीन सकाळी 2 ग्लास मी गरम पाणी पिते, रात्री झोपताना पण 1 ग्लास गरम पाणी पिते। अशा पद्धतीने माझ्या स्वतःचे तरी 2-2.5-3 लिटर होत असतील पाणी। आणि आता थंडी होती त्यामुळे जास्त पाणी पिणं होत नव्हतं, पण आता इथून पुढे उन्हाळा येणार आहे मैत्रिणींनो, तर आपलं शरीर खूप डिहायड्रेट होतं उन्हाळ्यामध्ये, कारण आपल्याला घाम येतो, घामा थ्रू आपल्या शरीरातलं पाणी बाहेर निघतं, त्यामुळे आपलं शरीर खूप डिहायड्रेट होतं आणि चेहऱ्यावरती मग ते दिसून येतं। आणि जेव्हा आपण भरपूर पाणी पितो त्यावेळेस आपला चेहरा आहे ना इतका प्लम्पी आणि छान हायड्रेटेड दिसतो ना मैत्रिणींनो, मग तुम्ही कितीही काही महागडं लावा, ते लावल्यावर सुद्धा तुमच्या चेहऱ्यावर इतका ग्लो येणार नाही जितका तुम्ही पाणी पिल्यावर येणार। आणि तुम्ही जे वापरणार मास्क वगैरे त्याचा जो रिझल्ट आहे ना तो डबल होणार मैत्रिणींनो। ठीक आहे, तर पहिलं जे वॉटर आहे ना डिटॉक्सिक वॉटर, त्याच्यात मी काय काय टाकते ते तुम्हाला सांगते। हे बघा, हे काकडी आहे, सगळ्यांनाच माहिती असेल काकडीमध्ये अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असते, वजन कमी होतं, म्हणजे काकडी वजन कमी करण्यास मदत करते असं मी ऐकलं होतं, तुम्हालाही माहीतच असेल, कारण ज्यांना वजन कमी करायचं असतं ते काकड्या भरपूर खातात।
ठीक आहे. स्किनसाठी खूप छान, स्किनसाठी सुद्धा खूप छान असते. वेगवेगळे मास्क पण ह्याच्याने बनले जातात, तेही मी तुम्हाला नंतर दाखवणार आहे. पण आता आपण जे बोलतोय त्याच्यावर येऊया. ठीक आहे. ब्लड शुगर, ब्लड प्रेशरला पण कमी करते. ठीक आहे. अन्न पचनास मदत करते. आता हे दुसरं असं हे बीट आहे. ठीक आहे मैत्रिणींनो, हे बीट सुद्धा खूप चांगलं असतं. बीट खाल्ल्याने आपले हृदय, मेंदू निरोगी राहतं. बीटमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं बरं का. आपलं रक्त सुद्धा वाढतं ह्याच्याने. ज्यांच्या अंगात रक्त कमी असतं त्यांना बीट खाण्यास सजेस्ट करतात. त्यामुळे हे बीट सुद्धा खूप म्हणजे फायबरनी भरलेलं आहे. आणि काकडी सुद्धा खूप फायबरनी बनलेली आहे. ठीक आहे मैत्रिणींनो, तर हे बीट, हे काकडी, बीटचे असे 3-4 स्लाइस करून घ्यायचे. काकडीचे सुद्धा 4-5-6 स्लाइस करून घ्यायचे, म्हणजे कापून घ्यायचे. आणि आल्यामध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं. हे आपल्या केसांसाठी सुद्धा खूप चांगलं असतं, त्वचेसाठी सुद्धा खूप चांगलं असतं, पचनासाठी चांगलं असतं, वजन कमी करण्यासाठी सुद्धा आलं खूप चांगलं असतं. त्यामुळे आल्याचा एवढा असा तुकडा, हे जे बारीक तुकडे करायचे. आणि लिंबू तर सर्व गुण संपन्न आहे ना मैत्रिणींनो. लिंबूमध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतो. त्यामुळे अर्धा लिंबू ह्याचे बारीक स्लाइस करायचे. म्हणजे हे 1, 2, 3 आणि हे 4. आणि मैत्रिणींनो, जर आपल्याकडे पुदिना अवेलेबल असेल तर पुदिना, माझा पुदिना संपला होता म्हणून मी त्याच्यात कोथिंबीर टाकली आहे. कोथिंबीर किंवा पुदिना, मला कोथिंबीरचा फ्लेवर खूप आवडतो, पुदिनाचा पण आवडतो, मी दोन्ही टाकते. पण पुदिना संपल्यामुळे दाखवायला नाहीये माझ्याकडे. तर ह्याच्यामध्ये कोथिंबीर दिसते तुम्हाला मैत्रिणींनो, तर बघा मी स्लाइस टाकलेले आहेत. हे असे काकडीचे स्लाइस, बीट आणि आलं, पुदिना आणि कोथिंबीर हे सगळं ह्याच्यात टाकून ठेवायचं. रात्रीच टाकून ठेवायचं आणि बॉटल ही ठेवून द्यायची बंद करून. आणि दुसऱ्या दिवशी मग आपण ती दिवसभर पिऊन संपून टाकायची. तुम्ही 1 बॉटल करा, 2 बॉटल करा, तुम्हाला आवडेल तसं करा. पण दिवसभरात आहे ना तुम्ही हे पिऊन संपून टाका. एका दिवसातच संपवलं पाहिजे, नंतर ते मग पाणी खराब होतं. ह्याला 8 तास, लय तर 12 तास ठेवायचं आणि त्याच्यानंतर प्यायला सुरुवात करायचं. 8 तासानंतर मग ह्याच्यात जे जीवनसत्व जे आहेत ना ह्या सगळ्याचे, ते सगळे ह्या पाण्यात उतरतात. आणि मग हे पाणी प्यायचं. हे जे आतमधलं खायचं नाहीये, फक्त पाणी प्यायचं. आणि जर हे पाणी असं कमी झालं ना एवढं, तर तुम्ही परत त्यात भरून ठेवू शकता. त्यातच तुम्ही दिवसभरात आहे ना, तर समजा मी पिलं, माझं पाणी एवढं संपलं, तर मी परत त्यातच पाणी भरते. असं पाणी भरत मी संध्याकाळपर्यंत ही बॉटल आहे ना वापरते. आणि रात्री मग ह्यातलं सर्व आहे ना मी फेकून देते, म्हणजे टाकून देते. आणि मग मी दुसरं भरून ठेवते. ठीक आहे मैत्रिणींनो, असं हे सर्व गुणाने भरपूर असं हे पाणी आहे. हे आपल्या शरीरासाठी किती मॅजिक काम करतं ना, हे म्हणजे मी सांगण्याच्या पलीकडे आहे. माहितीये, डिटॉक्स वॉटर आहे आणि आपल्या शरीरातले सगळे ना विषारी पदार्थ आहे ना बाहेर काढून टाकतं. आपलं शरीर आहे ना आतून स्वच्छ करतं. आणि जेव्हा आपलं शरीर आतून स्वच्छ होतं ना मैत्रिणींनो, तेव्हा आपल्या चेहऱ्यावरती ग्लो येतो. आणि आपण जे चेहऱ्यावर अप्लाय करतो ना, कुठलेही मास्क म्हणा किंवा कुठलंही काहीही, त्याचा जो म्हणजे आपल्याला इफेक्ट होणार आहे ना, तो 100 पटीने होतो आणि पूर्णपणे होतो. आणि चेहऱ्यावर पिंपल्स वगैरे पण येत नाहीत. पिंपल्स वगैरे असतील तर तेही कमी होतील. तुमच्या घरात ज्या मुली असतील 18 वर्षाच्या आतील, ज्या आता टीनेजर आहेत, ज्यांच्या चेहऱ्यावर वगैरे पिंपल्स येतात, त्यांना तर हे डिटॉक्स वॉटर आहे ना तुम्ही नक्कीच बनवून द्या. घरी असतील तर घरी प्यायला लावा. मुलींना तर 100% द्या. मुलींनाच काय, मुलांना पण द्या. म्हणजे त्यांच्या जे टीनेजरचे मुलं मुली आहेत ना, त्यांच्या चेहऱ्यावर जे पिंपल्स वगैरे येतात ना, ते ह्याच्याने कमी येतील बघा. ठीक आहे मैत्रिणींनो, आता अजून मी तुम्हाला दुसरं एक वॉटर सांगते जे माझ्या खूप आवडीचं आहे. हे बघा, हे एक वॉटर मी बनवून ठेवते रोज. ह्याला काय जास्त 8 तास 12 तास बनवून ठेवण्याची गरज नसते. अर्ध्या तासात हे तयार होतं. ह्याच्यामध्ये मी हे बघा, हे असं सब्जा टाकलेलं आहे आणि चिया सीड टाकलेला आहे. ठीक आहे, 1 चमचा चिया सीड, 1 चमचा सब्जा. जर तुमच्याकडे चिया सीड नसेल तर नुसतं सब्जा टाकलं तरी चालेल, 1 चमचा. आणि अर्धा तास ठेवायचं. अर्ध्या तासानंतर ते फुललं की मग पाणी प्यायला सुरुवात करायची. सब्जा तर पोटासाठी खूप छान असतो, आपल्या पोटाला थंडावा देतो. आणि चिया सीड तर प्रोटीननी भरलेलं असतं. त्यामुळे चिया सीड आणि सब्जाचं जर पाणी तुम्ही पिलं ना रोज, तर चेहऱ्यावर तो ग्लो येतोच. चेहरा पण चमकतो. त्वचेची म्हणजे पोत जो असतो ना त्वचेचा, तो बदलण्यात मदत होते. तर मैत्रिणींनो, तुम्ही नक्की हे वॉटर करून बघा, तुम्हाला त्याचा फरक कळेल. आणि हे दोन्ही वॉटर तुम्ही तयार करून रोज पीत जावा. आता उन्हाळा आलेला आहे, तर उन्हाळ्यामध्ये तर ह्या वॉटरचा तुम्हाला भरपूर फायदा होणार आहे. तर तुम्ही करून बघा. माझ्या सांगण्यावरनं नाही, तर तुम्ही खरोखर म्हणजे तुम्हाला माहीतच असेल,
की पाण्याचं तर खूप महत्त्व आहे. तर तुम्ही असं पाणी न पिता असं पाणी पिऊन बघा. ठीक आहे मैत्रिणींनो, एवढं सांगून मी माझा व्हिडिओ संपवते आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी असेच तुमच्यासाठी छान छान व्हिडिओ बनवून आणत जाईल, जे आपल्या त्वचेसाठी सुद्धा चांगले असतील, आपल्या शरीरासाठी सुद्धा चांगले असतील. ठीक आहे मैत्रिणींनो, तर पुढचाच व्हिडिओ आता लगेच मी आणणार आहे, तर तोही तुम्ही बघा. तो वांगासाठी असेल, आपल्या चेहऱ्यावर काळे डाग वांग वगैरे असतात ना, ते घालवण्यासाठी मी तुम्हाला चांगलं असं एक मास्क सांगणार आहे. तर तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही बघा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.